अध्यक्षता आता आम्हाला त्यांचा तर डिक्लेअरच आहे, ते सांगायची काही गरज नाहीये. आमचा जो आहे तो आता 6 पैकी आम्ही 1 देऊ एवढं नक्की. आणि ते सर्वांशी विचार विनिमय, पक्षाच्या लोकांशी विचार विनिमय, जे नगरसेवक उभे राहणार आहेत त्यांच्याशी विचार विनिमय आणि जे निष्ठावंत आहेत त्यांच्याशी विचारून निर्णय घेतला जाईल. हो, आपल्या काही स्थानिक संघटना असतील का, पक्ष असेल, युती संदर्भातच्या काही चर्चा किंवा काही फोन आलेले? काल काँग्रेसची मंडळी माझ्याकडे येऊन गेली. त्यांनी 8 नगरसेवक पदासाठी 8 लोकांची मागणी केलेली आहे. त्या संदर्भात 1-2 दिवसात माझी बैठक होईल, त्यांच्याशी चर्चा होईल. उबाठाची जी मंडळी आहे ते सुद्धा माझ्याकडे येऊन गेली, त्यांची काही मागणी आहे. तर त्या मागणीच्या संदर्भात त्यांनी ज्या सीट्स मागितल्या आहेत त्या सीट्समध्ये आम्ही चर्चा करू. जे त्यांच्या याच्यातून सुद्धा जो व्यक्ती निवडून येणारा असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल. व तुमच्या अनुभवातून यंदाचं हे जे संपूर्ण भारतीय जनता पार्टी सर्व पक्ष असतील, इलेक्शन कसं बघतात, कसं विजय या ठिकाणी होऊ शकतो, काय सर्व घडामोडी बदलू शकतात? बघा, मला तर एवढं दिसतं आहे की हे जे निवडणूक आहे हे आमच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्र पवार पक्षाचे बाजूने जनता चांगल्या पद्धतीने उभी राहते आहे. त्यांचा उत्साह दिसतो आहे. कारण 9 वर्ष जनतेने हाल अपेक्षा भोगलेल्या आहेत. त्यामुळे लोकांचा जास्त हे आहे. लोक तर म्हणतायत की ह्याला एवढे 28 दिवस, त्यापैकी 15 दिवसात बी केलं तर बरं होईल असं आहे. आणि लोक संतापलेली आहेत. आणि दुसरा विषय सांगतो की तुम्ही पत्रकार जाणकार आहात, समोरच्याचे चेहरे पाहिल्यावर तुम्हाला समजत असेल, मला बाकीचं सांगायची गरज नाही की चेहरे का पडलेले आहे. बस समजून घ्या. उबाठाने किती मागणी केली?